उखळी गणातून भाजपच्या काजलताई मव्हाळे रिंगणात तिरंगी लढतीचे संकेत। सोनपेठ तालुक्यातील उखळी येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय। तर उखळी गणातून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काजलताई साहिल मव्हाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काजलताई मव्हाळे यांच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मात्र ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसून त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासारख्या बलाढ्य पक्षांचे तगडे आव्हान असणार आहे। उखळी गणामध्ये आता भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असून मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। भारतीय जनता पार्टी या ठिकाणी नगरपालिका मधून या ठिकाणी कमळ कुठेतरी गायब झालं होतं। विविध माध्यमांमध्ये याची चर्चा होती, पण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कमळ या ठिकाणी उगवलेलं आहे। याकडे कसं बघणार आहे तर काय आपला अजेंडा राहणार? भारतीय जनता पार्टीच्या ज्या कमळाबद्दल ज्या शंका होत्या लोकांना, बऱ्याच वावड्या वाढवत होते की लोक कमळ हे तालुक्यात येणारच नाही, परंतु आमच्या दोन्ही जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद उमेदवार कमळावर आहेत आणि दोन्ही चारही पंचायत समित्या कमळावर आहेत। त्याच्यामुळे जे वाढवत होते त्यांनी आता ते बंद करावं असं बोललं। एकूण आपण किती जिल्हा परिषद लढवत आहेत, पंचायत समिती कोणते कोणते गण या ठिकाणी आपण या उमेदवारी अर्ज दाखल केलेले? आम्ही तिन्ही जिल्हा परिषद लढवत आहोत, 6ही पंचायत समिती लढवत आहोत, परंतु काही पंचायत समित्या किंवा जी जिल्हा परिषद आहे ती तडजोडीत होईल आणि अंतिम निर्णय नाही। एकूण किती महिलांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे? आम्ही आता आमच्यात कमीत कमी 50% महिला उपस्थित आहेत। भारतीय जनता पार्टी पक्षाकडून जनतेपुढे आपण कोणते विकासाचे मुद्दे या ठिकाणी घेऊन जाणार? भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सरकारने केलेल्या कामाच्या वतीने म्हणजे नंबर 1 लाडकी बहीण, घरकुल योजना, रमाई योजना, सिंचनाच्या योजना, लाभार्थ्याच्या अनेक योजना, ज्याचे की भारत आयुष्यमान भारत योजना, आरोग्य योजना, अशा असंख्य योजना आहेत। 278 योजनेचा लाभ घेतलेल्या लोकांना आम्ही भेटून भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी विनंती करणार आहे। आपल्या पुढे तगडं आव्हान आहे। या ठिकाणी पाथरी विधानसभेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाकडून या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून आहेत आणि आपल्याकडे स्टार प्रचारक कोण आहे याचा फटका आपल्याला बसणार आहे का? याकडे कसं बघणार? स्टार प्रचारक म्हणून पक्ष आम्हालाही पाठवते, तुम्ही यादी बघत नाहीत, कारण स्टार प्रचारक होणं काही मोठी गोष्ट नसती। स्टार प्रचारक हे नाव माझं बी आहे। मी आज जिल्ह्याचा निवडणुकीचा प्रभारी आहे, निवडणुकीचं पूर्ण काम माझ्याकडे आहे, असं काही नसतं। ते पक्षाचा भूमिका आहे, त्याच्यामुळे काही ती मोठी गोष्ट नाही तेवढी। आपल्या समोर अपक्षी उमेदवारी काही ठिकाणी दाखल केलेली आहे। आपल्या पक्षातील काय बंडखोरी केलेली आहे का? याबद्दल काय सांगणार आहेत? काय उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले? नाही, आज म्हणता येत नाही मला बंडखोरी केली म्हणून पुन्हा, कारण का बंडखोरी अजिबात कुणाही केलेली नाही। फॉर्म भरायचा अधिकार असतो, एखाद्या कोणी भरला असेल तरी ते समजुतीने निघतील फॉर्म आमचे सगळे। ग्रामीण भागातील अनेक विषय प्रलंबित आहेत, विकास कामे काही ठिकाणी विखेकरांच्या हातामध्ये काही वेळेस सत्ता या ठिकाणची होती। आपण कोणता मुद्दा घेऊन मतदारासमोर नेमका जाणार आहे, तर काय आव्हान करणार? आमचा विकासाचा मुद्दा आहे आणि पक्षाचं धोरण आहे। आमचं दीनदयाल उपाध्यायांचं जे ध्येय आहे, अंतिम म्हणजे शेवटच्या माणसाला न्याय द्यायचा, हे काम आहे। आमचा भूताचा प्रमुख जो असतो तो आमचा भूत प्रमुख एवढा मजबूत असतोय। आमचा नाराच आहे, बूथ मजबूत, सबसे बूथ मजबूत है हमारा। वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली, याचा फायदा भाजपला होईल का? काय यावर काय मत आहे? नाही, मी ह्याच्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही। जनता न्यूज 24 साठी आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंढे, सोनपेठ।